देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालंय। श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक असलेल्या मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर जगभरात हळहळ व्यक्त केली जाते। 1991 साली देश आर्थिक संकटाशी सामना करत असताना त्यावेळचे अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी देशाची बाजारपेठ जगासाठी खुली केली। त्यांनी खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा मार्ग अवलंबला आणि देशाची अर्थव्यवस्था ही रुळावर आणली। देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालं। त्यांचे बरेच दिवसापासून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। त्यांना श्वसनाचा त्रास होत होता। दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये त्यांना दाखलही करण्यात आलेलं होतं आणि वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। 1991 साली देश आर्थिक संकटाशी सामना करत असताना त्यावेळचे अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी देशाची बाजारपेठ ही जगासाठी खुली केली आणि त्यांच्या असं जाण्यानं संपूर्ण स्तरातून हळहळ व्यक्त केली जाते। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय। केंद्र सरकारकडून देशात 7 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला। देशभरातील सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आलेत। सकाळी 11 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडेल। कॅबिनेट बैठकीमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली जाईल। डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालं आणि त्यानंतर देशात 7 दिवसांचा हा दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे आणि या दरम्यान सर्व जे शासकीय कार्यक्रम असतील ते रद्द असतील। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सुशांत, गौरी, आपण जर बघितलं असेल तर अर्थ ऋषी अशी खरं तर मनमोहन सिंग यांची ओळख आहे आणि त्यांनी काल रात्री अखेरचा निरोप घेतलेला आहे आणि त्यानंतर आता संपूर्ण स्तरातून जे आहे ते शोक जो आहे तो व्यक्त केला जातो। राष्ट्रीय दुखवटा जो आहे तो केंद्र सरकारने जाहीर केलेला आहे। 7 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा केंद्र सरकारने जाहीर करतानाच आजचे सर्व सरकारी महत्त्वाचे कार्यक्रम जे आहेत ते देखील रद्द करण्यात आल्याची माहिती जी आहे ती केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आलेली आहे। त्यासोबत आज केंद्रीय मंत्रिमंडळाची एक कॅबिनेट बैठक बोलवण्यात आली आणि यामध्ये शोक प्रस्ताव देखील ठेवण्यात येणार आहे। आपण जर बघितलं असेल तर माजी पंतप्रधान राहिलेले आहेत। 2004 ते 2014 असे त्यांनी पंतप्रधान पद भूषवलेलं आहे। देशाचे अर्थमंत्री होते। ज्यावेळी देश आर्थिक संकटात होता त्यावेळी देखील त्यांनी अर्थमंत्री म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती। तर खऱ्या अर्थाने जर बघितलं असेल तर डॉक्टर मनमोहन सिंग यांची राजकीय कारकीर्द आणि त्यांच्या देशासाठी असलेले योगदान याचमुळे 7 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा केंद्र सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेला आहे आणि सर्व सरकारी कार्यक्रम जे आहेत ते आजच्या दिवसाचे रद्द करण्यात आलेले आहे अशी आपल्याला माहिती मिळते। गौरी, हो, नक्की सुशांत, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। तर आपण पाहिलं डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालं त्यानंतर देशामध्ये हा 7 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय। केंद्र सरकारकडून देशात हा 7 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय आणि या दरम्यान देशभरातील सर्व सरकारी कार्यक्रम हे रद्द असतील। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलंय आणि मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली। पाहूयात। उत्तुंग नेतृत्व आज आपल्यातून गेल्यानं संपूर्ण देश दुःखात आहे। डॉक्टर मनमोहन सिंग हे एक मोठे अर्थतज्ञ होते। भारत सरकारमध्ये मनमोहन सिंग यांनी विविध पदं भूषवली। भारतीय लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी डॉक्टर मनमोहन सिंग यांनी खूप प्रयत्न केले। आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे ट्विट पाहिलं। तर शरद पवार यांच्याशीही आपण बातचीत केलेली होती, त्यांची प्रतिक्रियाही जाणून घेऊयात। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या संबंधीचा एक प्रचंड दुःखद बातमी संबंध देशाचा सगळं आहे। डॉक्टर मनमोहन सिंग आणि अनेक लोकांनी एकत्रित अनेक वर्ष काम केलं। मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते आणि नंतर अर्थ खात्याचे सचिव असताना अतिशय जवळीकीचं नातं निर्माण झालं।
नरसिंहरावच्या मंत्रिमंडळामध्ये हो ते अर्थ खात्याचे मंत्री आणि मी संरक्षण खात्याचा मंत्री हो आम्ही एकत्रित काम केलं आणि त्यांनी प्रधानमंत्री पदाची सूत्र घेतल्याच्या नंतर 10 वर्ष हो त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी मला मिळाली. हो या सगळ्या कालखंडामध्ये एक गोष्ट कधी विसरू शकणार नाही बरं की त्यांचा देशाच्या हिताच्या संबंधीची स्वच्छ भूमिका हो ही याच्यात त्यांनी तडजोड कधी केली नाही. हो शेती खात्यामध्ये माझ्याकडून जे काम केलं गेलं हो त्याची जाहीरपणानं नोंद त्यांनी अनेक वेळेला हं, ठिकठिकाणी घेतली बरं आणि आपल्या सहकार्याच्याबद्दलची जनमानसात सचिरता वाढेल हं, याची खबरदारी ते घेतात. व्यक्तिगत जीवनामध्ये हो आणि देशाच्या सार्वजनिक जीवनामध्ये त्यांच्यासारखा स्वच्छ चारित्र्य संपन्न हो देशाच्या हिताच्यासाठी अखंड प्रयत्न करणारा असा एक नेता म्हणून त्यांचा लौकिक संबंध देशामध्ये आणि देशाच्या बाहेर होता. हो डॉक्टर साहेबांचे निधन हा भारताला एक प्रचंड अशा प्रकारचा धक्का आहे. खरं पण त्यांनी या देशाच्यासाठी जे योगदान दिलं हं, त्याचं स्मरण ते अखंड भावना हो देशवासी लक्षात ठेवतील याच्यात माझ्या मनात काही शंका नाही. हे काही हो. संकट जे आहे ज्यांच्या कुटुंबाचं देशावरचं हो मी एवढं सांगू इच्छितो की कुटुंबियांना एक प्रकारची शक्ती मिळेल हं, आणि या दुःखातून ते बाहेर पडतील. तर शरद पवार यांच्या आपण भावना या जाणून घेतलेल्या होत्या. तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही ट्विट केलं आहे आणि मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पाहूयात. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अतिशय हुशारीनं आणि सचोटीनं भारताचं नेतृत्व केलं. त्यांची नम्रता आणि अर्थशास्त्राची सखोल जाण यातून राष्ट्राला प्रेरणा मिळाली. श्रीमती कौर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मी माझा मार्गदर्शक गमावलाय. लाखो लोकांसाठी डॉक्टर मनमोहन सिंग प्रेरणास्थान होते. आपल्या सर्वांच्या ते सदैव स्मरणात राहतील. तर ही पोस्ट आपण राहुल गांधी यांची पाहतोय. दरम्यान देशभरातील राजकीय नेत्यांनी देखील डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या आठवणींना उजाळा दिलाय. पाहूयात. डॉक्टर मनमोहन सिंह जी के निधन पर बहुत ही अफसोस हुआ. मेरे ख्याल में देश के पहले प्रधानमंत्री थे जो इकोनॉमिस्ट, और उनकी छाप पूरी दुनिया में पड़ी. उनके इकोनॉमिक लिबरलाइजेशन के लिए, जिससे हिंदुस्तान का इकोनॉमिक नक्शा ही बदल गया. आज उनके क्रिटिक भी उनकी तारीफ करते. हमें दोनों को इकट्ठे काम करने का मौका एज कुलीग भी मिला 91 से 96 तक. नरसिम्हा राव जी की गवर्नमेंट में हम दोनों कैबिनेट मिनिस्टर थे. वो फाइनेंस मिनिस्टर थे, मैं सिविल एविएशन, टूरिज्म और पार्लियामेंट्री अफेयर्स मिनिस्टर था. तो बहुत ही अच्छे रिश्ते हमारे रहे आपस. अनुभव, उनका ज्ञान और उनका सोच, इन तीनों ने जो भारत को मजबूत बनाने में, भारत की अर्थव्यवस्था को मजबूत बनाने में योगदान दिया और कभी भुलाया नहीं जा सकता. उनके जितने आर्थिक सुधार हैं सब डॉक्टर मनमोहन सिंह की देन है. 1991 के बाद सर 1991 वो वित्त मंत्री थे चंद्रशेखर जी की सरकार के बाद, जब नरसिम्हा राव जी की सरकार थी तो उन्होंने ही आर्थिक सुधार लागू किए थे, इकोनॉमिक रिफॉर्म्स जिन्हें बोलते हैं, और उसी से आज देश ने जो है इतनी तरक्की की है. प्रधानमंत्री पद पर 10 साल जिन्होंने बहुत अच्छा काम किया था, और बहुत ही अच्छे दिल के वो आदमी थे, बहुत ही सीधे साधे आदमी थे, लेकिन बहुत बड़े अभ्यासु थे, बहुत बड़े अर्थतज्ञ थे. उनका नाम पूरे देश भर में अर्थतज्ञ के माध्यम से बहुत बड़ा नाम था. तो अचानक उनका जाना हमारे लिए, सभी लोगों के लिए दुख की बात है. सर, जब सबसे पहले दिल्ली के अंदर एमपी का इलेक्शन वो लड़ रहे थे, दक्षिण दिल्ली थे, तब मैं बहुत छोटा था, 18 साल की मेरी उम्र थी. जब उन्होंने इलेक्शन लड़े थे तो वाई एम्बेसडर में और वाइट उन्होंने कुर्ता पजामा पहना था. मैंने उनको पकड़ा, मैं कहा सर आप ऊपर
चली है हमारे साथ। तो मैंने उस टाइम में 18 साल की छोटी उम्र थी, और ये अभी दिल्ली के अंदर विधानसभा का जब इलेक्शन था तब भी मेरे साथ थे। उन्होंने मेरे को तब भी आशीर्वाद और प्यार दिया। तो हम डॉक्टर मनमोहन सिंह जी का आशीर्वाद और प्यार नहीं भूल सकते। ये सच है हमारे सामने, जो इस देश के लिए डॉक्टर मनमोहन सिंह जी ने करा है उसको हम भुला नहीं सकते। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विट केलंय आणि मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे। पाहूयात। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानं आपण एक महान अभ्यासक, अर्थतज्ञ आणि राजकारणी गमावलेले आहेत। 10 वर्ष पंतप्रधान म्हणून देशाची सेवा करत भारतीय आर्थिक सुधारणांमध्ये त्यांचं योगदान हे कायम स्मरणात राहील। डॉक्टर मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली। त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत। ओम शांती। आपण ही एक्सपोस्ट पाहिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची। खरं तर सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जाते, त्यांना श्रद्धांजली वाहिली जाते। डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही एक्सपोज केलेली आहे, तीही पाहूयात। देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन। तर आपण एक महत्त्वाची अपडेट, सकाळी 11 वाजता बैठक पार पडणार आहे। त्या बैठकीतून डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली जाईल। केंद्र सरकारकडून 7 दिवस हा दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही ट्विट केलेलं आहे, ते एकदा पाहूया। भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याच्या कार्याचा पाया डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री आणि पंतप्रधान म्हणून रचला। जागतिक मंदीच्या प्रत्येक संकटात देशाची अर्थव्यवस्था भक्कम ठेवण्याचं श्रेय डॉक्टर मनमोहन सिंग यांना जातं। देशाचे यशस्वी अर्थमंत्री, साहसी पंतप्रधान आणि जनमानसाचा विश्वास प्राप्त केलेला नेता म्हणून ते कायम स्मरणात राहतील। तर डॉक्टर मनमोहन सिंग यांनी 2004 ते 2014 या काळात भारताचे पंतप्रधान होते। देशाच्या अर्थव्यवस्थेतील ऐतिहासिक बदलांसाठी ते कायम देशवासियांच्या स्मरणात राहतील। तर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही आमच्याशी बातचीत केलेली होती आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिलेली होती। पाहूयात। आज डॉक्टर मनमोहन सिंग यांचं दुःखद निधन झाल्याची बातमी रात्री बेळगावमध्ये येऊन समजली। अत्यंत मोठा दुःखाचा धक्का बसला। विशेषतः मी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सोबत राज्यमंत्री म्हणून 6-7 वर्ष खूप जवळून काम केलं होतं। पंतप्रधान कार्यालयाचा राज्यमंत्री म्हणून खूपच महत्वाची भूमिका निभावी लागली होती। त्याच कालखंडामध्ये मी सोनिया गांधींचा महासचिव, AICCचा महासचिव पण होतो। त्यामुळे दोघांचा समन्वय साधण्याची, एकमेकांचे निर्णय एकमेकाला कळवण्याची हे अतिशय नाजूक अशी कामगिरी मला 6 वर्ष करावी लागली। डॉक्टर मनमोहन सिंग हे अत्यंत उच्च शिक्षित होते। त्या अर्थशास्त्रामध्ये त्यांनी पोस्ट डॉक्टरेट, PhD वगैरे पदव्या घेतल्या होत्या। तर त्यांना कधीही अभिमान किंवा गर्व नव्हता। ते राजकारण चांगल्या प्रकारे समजत होते, पण ते राजकारणी नव्हते असं म्हटलं जातं। पण त्याचा अर्थ एवढाच आहे की ते परंपरागत राजकारणासारखं, परंपरागत मंत्र्यासारखं किंवा परंपरागत पंतप्रधानासारखे ते वागले नव्हते। त्यांच्यामध्ये उर्मटपणाचा स्पर्शही नव्हता, घमेंड अजिबात नव्हती। अत्यंत नम्रपणे ते प्रशासन चालवत असत, निर्णय घेत असत, सर्वांना विश्वासात घेत असत, सर्वांची मत ऐकत असत। मला फार जास्त कळतं, मग मला कोणाचं मत ऐकायची गरज नाही असं ते कधीही त्यांनी भासवून दिलं नाही। आणि सर्वांना अत्यंत बंधुभावानं, प्रेमानं वागवलं। मलाही त्यांनी प्रचंड मोठं प्रेम दिलं। त्यामुळं मी राजकारणात पुढे जे काही करू शकलो त्यांच्या त्या सहवासामुळं, त्यांच्या त्या मार्गदर्शनामुळे असं म्हणावं लागेल। तर डॉक्टर मनमोहन सिंग यांचं पार्थिव हे रात्रीच रुग्णालयातून घरी आणण्यात आलंय। आज डॉक्टर मनमोहन सिंग यांचं पार्थिव राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल। महत्त्वाची अपडेट या संदर्भातली आपण ही पाहतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, आपण पाहतोय डॉक्टर मनमोहन सिंग यांचं पार्थिव आज अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल। सर्वसामान्यांना सुद्धा त्यांचं अंतिम दर्शन घेता येणार आहे का?
अद्यापर्यंत या संदर्भात थेट अशी माहिती मिळालेली नाहीये. त्यांच्या घरी सध्या त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे. त्यानंतर ते काँग्रेस मुख्यालयामध्ये देखील अंत्यदर्शनासाठी ठेवलं जात आहे का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. त्यानंतर माहिती म्हणून अशी जी समजते त्यानुसार त्यांच्यावरती आज अंत्यसंस्कार होणार की उद्या होणार या संदर्भात अद्यापर्यंत माहिती समोर आलेली नाहीये. कारण अद्यापर्यंत या संदर्भामध्ये कुठलीही घोषणा काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलेली नाहीये. जी माहिती मिळते त्यानुसार त्यांच्यावरती आज अंत्यसंस्कार नाही तर उद्या केले जाऊ शकतात. त्यामुळे आज त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार नाही अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे जर पाहिलं तर देशभरातून अनेक बडे नेते त्यांच्या अंत्यदर्शनासाठी येत आहेत. जगभरातील काही नेते त्यांचे लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी पाठवले जाऊ शकतात त्यांच्या अंत्यदर्शनासाठी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातून शरद पवार, सुप्रिया सुळे यासारखे जे युपीए मध्ये घटक पक्ष आहेत, त्याचबरोबर काँग्रेसचे बडे नेते ते देखील राजधानी दिल्लीमध्ये आज त्यांच्या अंत्यदर्शनासाठी येत आहेत. तर ही देशाची मोठी हानी आहे आणि या हानीला आता या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती देशामध्ये 7 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर म्हणून जर पाहिलं तर आज 11 वाजता जी कॅबिनेट होणार आहे त्या कॅबिनेटमध्ये कोणताही निर्णय होणार नाही. आता देशाचे माजी पंतप्रधान, देशाला गरिबीतून बाहेर काढणाऱ्या या नेत्याला श्रद्धांजली वाहण्यात येईल आणि कॅबिनेट जी आहे ती संपली जाणार आहे. तर अशा प्रकारे आजचा कार्यक्रम जो आहे तो सध्या पाहायला मिळत आहे. आणि या संदर्भामध्ये आज काँग्रेसच्या वतीनं अधिकृतपणे माहिती जी आहे ती समोर येणार आहे. हो शिवाजी, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी. तर यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक्सपोस्ट पाहूयात. देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखदायक आहे. ते पंतप्रधान असताना देशाच्या आर्थिक विकासाला वेग देणारी दमदार पावलं उचलून देशाच्या अर्थव्यवस्थेचं नवं दालन खुलं करणारा क्रांतिकारक निर्णय घेणारा द्रष्टा नेता अशी त्यांची ओळख इतिहासात कायम राहील. अत्यंत साध्या, सरळ आणि शांत स्वभावाचे डॉक्टर मनमोहन सिंग हे एक नामवंत अर्थतज्ञ म्हणून जागतिक स्तरावर ओळखले जात होते. त्यांच्या निधनानं एक धोरणी आणि हुशार असं अर्थतज्ञ राजकीय नेतृत्व हरपलेलं आहे. भावपूर्ण श्रद्धांजली. तर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या परिचयावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. भारताचे ते 13वे पंतप्रधान होते. 22 मे 2004 ते 26 मे 2014 पर्यंत ते पंतप्रधान होते. 1991 साली नरसिंह राव सरकारमध्ये केंद्रीय अर्थमंत्री ते होते. 21 जून 1991 ते 16 मे 1996 पर्यंत अर्थमंत्री ते होते. देशातील आर्थिक सुधारणांचे प्रणेते अशी त्यांची ओळख होती. पंजाब प्रांतात 26 सप्टेंबर 1932 रोजी त्यांचा जन्म झाला. देशाच्या फाळणीनंतर कुटुंबाचं भारतामध्ये स्थलांतर झालं. पंजाब विश्वविद्यालयातून पदवीपर्यंत त्यांनी शिक्षण घेतलं. केम्ब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्रात त्यांनी PhD केली. ऑक्सफर्ड विद्यापीठातून DPhil केलं. अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं. 1982 ते 1985 दरम्यान ते रिझर्व्ह गव्हर्नर म्हणून त्यांनी काम केलं. 1985 ते 1987 दरम्यान योजना आयोगाचं उपाध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषवलेलं होतं. 1990 मध्ये पंतप्रधानांचे माजी आर्थिक सल्लागार ते होते. 1987 मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं. भारताचे ते 13वे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचा आपण जीवन परिचय पाहत होतो. तर मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये त्यांनी नेमके कोणकोणते निर्णय घेतलेले होते ते एकदा पाहूयात. पोक्सो कायदा, वन संरक्षण कायदा, मनरेगा कायदा, शिक्षणाचा अधिकार, माहितीचा अधिकार असे महत्त्वाचे निर्णय त्यांच्याकडून घेण्यात आलेले होते. आधार कार्ड योजना, चांद्रयान मोहीम, मंगळयान मोहीम, भारत अमेरिका आण्विक करार.
डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राज्य सरकारचे सर्व कार्यक्रम हे रद्द करण्यात आलेले आहेत। आपण महत्त्वाची अपडेट सध्याही पाहू शकतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। पंकज, आपण पाहिलं मनमोहन सिंग यांचं निधन, त्यानंतर राज्य सरकारचा हा निर्णय, सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मिळते। देशामध्ये 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे। देशामध्ये जो राष्ट्रध्वज आहे तो अर्ध्यावरती उतरवण्यात आलेला आहे। राज्य शासनाचे सर्व कार्यक्रम जे आहेत ते रद्द करण्यात आलेले आहेत। आज महाराष्ट्रामध्ये अनेक कार्यक्रम होते, विशेषतः केंद्र सरकारची जी योजना आहे स्वामित्व योजना, त्याच्या स्वामित्व योजनेचे कार्ड वाटप करण्याची कार्यक्रम होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ठाण्याला या कार्यक्रमासाठी जाणार होते। अनेक ठिकाणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे इतर महत्त्वाच्या मंत्र्यांच्या हस्ते राज्याच्या विविध भागांमध्ये स्वामित्व योजनेच्या कार्ड देण्याचा कार्यक्रम जो आहे तो घेण्यात आला होता। मात्र तो सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत। जेव्हा देशातील एका प्रमुख नेत्याचं किंवा संविधानिक पदावरती राहिलेल्या एका प्रमुख नेत्याचं, पंतप्रधान पदावरती असलेल्या माजी पंतप्रधानांचं जेव्हा अशा पद्धतीने निधन होतं, त्यावेळी देशामध्ये 7 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जो आहे तो जाहीर केला जातो। राष्ट्रध्वज अर्ध्यावरती, शासकीय इमारतींवरचा आणि शासकीय वास्तूंवरचा ध्वज जो आहे राष्ट्रध्वज तो अर्ध्यावरती उतरवला जातो। ही एक राजकीय प्रोटोकॉल आहे आणि त्याच्यानुसार सर्व देशातले कार्यक्रम रद्द केलेले आहेत। राज्यातले सुद्धा या बाबतीतले सगळे कार्यक्रम जे आहेत शासकीय कार्यक्रम ते रद्द केलेले आहेत। आत्ताच आपल्या दिल्लीचे प्रतिनिधी शिवाजींनी सांगितलं की कॅबिनेटची बैठक बोलवली आणि या बैठकीत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली जाईल। मुंबईच्या आर्थिक क्षेत्र फार मोठं आहे, देशाची आर्थिक राजधानी आहे। मग शेअर बाजार असो किंवा इतर मुंबईतले प्रमुख अर्थकेंद्र, सगळ्या ठिकाणी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली जाईल। खरं तर भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये एक सकारात्मक ट्रेंड आणणारे, भारतीय अर्थव्यवस्थेला सकारात्मक वळण देणारे एक प्रमुख व्यक्ती किंवा एक प्रमुख अर्थतज्ञ म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याकडे बघितलं जातं। फक्त राजकीय क्षेत्रच नाही तर आर्थिक क्षेत्र असेल, आर्थिक क्षेत्राशी जोडलेली इतर क्षेत्र असतील, या सगळ्यामध्ये मनमोहन सिंग यांचं नाव जे आहे ते आदराने घेतलं जातं। कारण भारतीय अर्थव्यवस्थेचे जे गेल्या काही वर्षातले एक प्रमुख अभ्यासक होते, तज्ज्ञ होते, भारतीय अर्थव्यवस्थे सुधारण्यासाठी, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सकारात्मक बदल होण्यासाठी ज्यांनी काम केलं त्याच्यामधलं प्रमुख नाव म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग। अनेक योजना, जसं म्हटलं आधार कार्डची जी सगळ्यात महत्त्वाची योजना आहे त्या योजनेसह अनेक योजना त्यांनी राबवल्या, ज्याला आपण द्रष्टा नेता म्हणू शकतो की येणाऱ्या काळात कुठल्या योजनांची गरज लागू शकते आणि कुठल्या योजना महत्त्वाच्या ठरू शकतात ही काळाची पावलं ओळखून मनमोहन सिंग यांनी या योजना राबवल्या। त्यामुळे देशाच्या राजकारणामध्ये, अर्थकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये मनमोहन सिंग यांचं नाव एक महत्त्वाचं नाव होतं, मोठं नाव होतं आणि अतिशय आदराने घेतलं जाणारं नाव होतं। आपण जर का सगळ्या राजकीय नेत्यांनी त्यांच्याविषयी दिलेल्या प्रतिक्रिया असतील, त्यांच्या निधनाविषयी शोक व्यक्त करताना प्रत्येक नेत्यांनी म्हणजे त्यांच्या विरोधी पक्षात असलेल्या सुद्धा नेत्यांनी त्यांच्या आर्थिक कौशल्यावरती, आर्थिक अभ्यासावरती त्यांनी सगळ्यांनीच जे आहे ते भाष्य केलेलं आहे, सगळ्यांनी त्याची स्तुती केलेली आहे। अर्थात राजकीय क्षेत्रात वावरताना त्यांच्यावरती टीका केली गेली, त्यामुळे ते कायम देशवासियांच्या स्मरणात राहतील। पंकज, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।